तर नमस्कार मित्रांनो, तुमचा भाव तुम्हाला दाखवणार आहे 4 नंदी असलेलं महादेवाचं मंदिर आणि नारायणपूरचं दत्त मंदिर. आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पांचाळ साहेब आणि नलाडू. जाता जाता सकाळची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आणि सासवडचा इतिहास सांगणारे जुने वाडे सुद्धा पाहायला मिळाले. आणि आता आम्ही पोहोचलो होतो नारायणपूरमध्ये. तर मित्रांनो, दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी बघून मला वाटलं आज 1 ते 1.5 तास इथंच आपल्याला लागणार आहे. नेहमीप्रमाणे भगवंताचा टिळा चौघांनी देखील कपाळाला लावला आणि आता आम्ही निघालो दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातलं असं पहिलं मंदिर बघितलं की एवढी मोठी गर्दी असताना सुद्धा दर्शन 2च मिनिटात झालं. आता आम्ही निघालो होतो नारायणेश्वराच्या दर्शनासाठी. हे मंदिर दत्त महाराजांच्या मंदिरालाच लागून आहे. तिथे एकदा आता मानाची दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करतात. त्याचा तो पराक्रम बघून पांचाळ साहेबांचं सुद्धा रक्त खवळलं होतं. ते बोलले, मी उचलणार. आता पांचाळ साहेब म्हणाले की माघारी आल्याच्या नंतर मी उचलणार. आता आम्ही आलो होतो नारायणेश्वराच्या हेमाडपंथी मंदिराच्या. देवांचं दर्शन घेतलं आणि बाहेर सुहासभावांच्या एका निर्णयामुळे पांचाळांनी दगड उचलायला नकार दिला आणि आपल्या कॉन्टेंटवर सगळं पाणी फिरवलं. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं 4 नंदी असलेले संगमेश्वराचं मंदिर दाखवणार. तर मित्रांनो, आलो होतो सासवड. तर मित्रांनो, या ठिकाणी एक नाही तर 4 मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिरापुढे एक एक नंदी महाराज आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्री वेडिंग शूट सुद्धा करू शकता. त्यासाठी तुमच्याकडून 500 रुपये चार्ज केले जातात. तर मित्रांनो, हे ठिकाण जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण ब्लॉग आहे. तर युट्यूबवर जावा, गोवर्धन शिंदे व्लॉग सर्च करा आणि तिथे तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग पाहायला मिळेल. या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवला आहे. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.